पार्ट पाहिला आपण प्रोसेस. The path or operation when the system changes from one state to another state is known as a process. थर्मोडायनॅमिक प्रोसेस देखील आपण त्याला म्हणतो. या प्रोसेस मध्ये एक महत्त्वपूर्ण पार्ट पाहिला आपण मागच्या सेक्शन मध्ये, तो म्हणजे आयसोथर्मल प्रोसेस. आयसो म्हणजे सेम, थर्म म्हणजे टेम्परेचर. ज्या प्रोसेस मध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट राहतं आणि महत्त्वाचा पार्ट होता हीट एक्सचेंज केल्या जात होती. आज आपल्याला त्याच्याच पुढे जायचं आहे आणि या पुढच्या सेक्शन मध्ये ॲडिबॅटिक प्रोसेस ही लगेच काय म्हणतोय मी एक्झॅक्टली त्याच पद्धतीने व्याख्या मी लिहून दाखवतोय बरं. इट इज द प्रोसेस इन विच सिस्टम cannot exchange heat with the surrounding so that temperature changes. तो एक्झॅक्टली अपोजिट आहे. ज्या प्रोसेस मध्ये सिस्टीम हीट एक्सचेंज करू शकत होती, एक्झोथर्मिक मध्ये बाहेर टाकू शकत होती, एंडोथर्मिक मध्ये आत घेऊ शकत होती, म्हणून त्या सिस्टीमचं टेम्परेचर हे कॉन्स्टंट राहिलं, त्याला आपण आयसोथर्मल असं नाव दिलं. ॲडिबॅटिक मध्ये सिस्टीम ही सराउंडिंग सोबत हीट एक्सचेंज करू शकत नाही, म्हणून टेम्परेचर जे आहे हे चेंज होतं, याला आपण ॲडिबॅटिक प्रोसेस असं नाव दिलं. ठीक आहे. आता फीचर्स जे आहेत हे पाहत असताना features, it is carried out in isolated system. isolated सारखं झालं. isolated म्हणजे आपण काय सांगितलं होतं की सिस्टीमला सराउंडिंग पासून वेगळं केलंय आपण. the system which cannot exchange matter as well as energy with the surrounding is known as the isolated system. तर फीचर मध्ये पहिला पार्ट आहे की प्रोसेस कॅरी आउट करायची असेल तर आपल्याला आयसोलेटेड सिस्टीम घ्यावी लागेल. इन दिस प्रोसेस टेम्परेचर अँड इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम चेंजेस. टेम्परेचर अँड इंटरनल एनर्जी चेंजेस. लक्ष द्या व्यवस्थित, मी पूर्ण पॉइंट लिहून दाखवतोय. डेल्टा टी इज इक्वल्स टू 0 अँड डेल्टा यू इज इक्वल्स टू 0. हे मी एक्सप्लेन करून दाखवलं. डेल्टा म्हणजे चेंज, टी म्हणजे टेम्परेचर, डेल्टा म्हणजे चेंज, यू म्हणजे इंटरनल एनर्जी. ड्यूरिंग एक्सपान्शन टेम्परेचर आणि एनर्जी डिक्रीज. महत्वपूर्ण पार्ट आहे. ड्यूरिंग expansion temperature and internal energy decreases. U हा internal energy साठी वापरलेला सिम्बॉल असतो. and during compression temperature and internal energy increases. एक्सपान्शन म्हणजे वाढणे, कॉम्प्रेशन म्हणजे कमी होणे. या सिस्टीम मध्ये जर एक्सपान्शन होत असेल तर टेम्परेचर आणि इंटरनल एनर्जी एवढी डिक्रीज होतात. कॉम्प्रेशन झालं तर ते मात्र इन्क्रीज होतात. आणि इफ द प्रोसेस इज एक्झोथर्मिक टेम्परेचर राइजेस. चौथा महत्त्वाचा पार्ट आहे. इफ प्रोसेस इज एक्झोथर्मिक temperature rises, and if the process is endothermic, हे पॉइंट्स खूप महत्त्वाचे आहेत. कसं होतं या कंडिशन्स ज्या आहेत त्या पूर्ण कंप्लीटली मी तुम्हाला का लिहून दाखवतोय ही टर्मिनॉलॉजी लक्षात घ्या. या कंडिशन्स
तुम्हाला नीटच्या सीईटीच्या ऑब्जेक्टिव्ह मल्टिपल चॉईस क्वेश्चन मध्ये असतात. कंडिशन्स फॉर ॲडिबॅटिक प्रोसेस, फॉर एक्झोथर्मिक प्रोसेस टेम्परेचर राईज होतं किंवा एंडोथर्मिक प्रोसेसमध्ये टेम्परेचर डिक्रीज होतं. इंटरनल एनर्जी एक्सपान्शनच्या वेळेस आणि टेम्परेचर वाढतं आणि कॉम्प्रेशनच्या वेळेस इंटरनल एनर्जी आणि टेम्परेचर हे कमी होतं, सॉरी वाढतं. कॉम्प्रेशनला वाढतं आणि एक्सपान्शनला कमी होतं. ह्या कंडिशन्स लक्षात राहत नाहीत म्हणून ह्या कंडिशन बेसिकली मी इथे एक्सप्लेन करत असतो. आता काय झालं, आपण ही प्रोसेस कम्प्लिटली लक्षात घ्यायची. हीट एक्सचेंज करू शकत नाही म्हणून टेम्परेचर वाढतं. कारण काय झालं, जास्तीची हीट झाली बाहेर टाकता येते, कमी असली आत येते म्हणून आयसोथर्मलमध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट राहिलं. म्हणून आयसोलेटेड सिस्टीम मध्ये ही प्रोसेस कॅरी आउट करावी लागते आणि हे कॅरेक्टरिस्टिक हे प्रामुख्याने तुम्हाला इथे पाहायला मिळालं. ठीक आहे. आता आपण पुढच्या सेक्शन मध्ये जाणार आहोत. पूर्ण पॉइंट्स हे पूर्ण नोट्स सहित देत आहेत, लिहून घ्यायचे व्यवस्थित पॉइंट्स. प्रोसेस हा आपला पॉइंट चालू असताना आज आपण ॲडिबॅटिक प्रोसेस ही पाहिली. ॲडिबॅटिक प्रोसेस नंतर आता आपण पुढचा पॉइंट आपण पाहत आहोत तो आहे आयसोबारिक प्रोसेस. आयसोबारिक प्रोसेस पहा, एकदम सिंपल साध्या सोप्या स्वरूपामध्ये. इट इज द प्रोसेस which carry out at constant pressure. सिंपल साधं किंवा असं म्हणू शकतो ज्या प्रोसेस मध्ये प्रेशर बदलत नाही त्याला आयसोबारिक प्रोसेस असं म्हणायचं. ठीक आहे. हा पहिला पार्ट आहे. याच्यामध्ये फीचर्स जे आहेत, टेम्परेचर कॉन्स्टंट असणारी आयसोथर्मल, प्रेशर कॉन्स्टंट असणारी आयसोबारिक. फीचर्स मध्ये पहा, व्हॉल्यूम ऑफ द गॅसियस सिस्टीम चेंजेस अगेन्स्ट कॉन्स्टंट प्रेशर. व्हॉल्यूम ऑफ गॅसियस सिस्टीम चेंजेस अगेन्स्ट कॉन्स्टंट प्रेशर. कॉन्स्टंट प्रेशर असताना तुमची सिस्टीम जर गॅसियस अवस्थेमध्ये असेल तर व्हॉल्यूम मात्र त्याचं काय होत राहतं, चेंज होत राहतं. सेकंड पॉइंट लक्षात घ्या. काय होतो, एक्सटर्नल ॲटमॉस्फेरिक प्रेशर रिमेन्स ऑलवेज कॉन्स्टंट. एक्सटर्नल ॲटमॉस्फेरिक प्रेशर रिमेन्स ऑलवेज कॉन्स्टंट. हा पॉइंट महत्त्वाचा आहे. all the process carried out in an open vessel or in laboratory or in isobaric process. Open laboratories किंवा isobaric process या तीन मध्ये कंडिशन आहे. आणि शेवटचा पुढचा पॉइंट, इन दिस व्हॉल्यूम अँड टेम्परेचर चेंजेस. व्हॉल्यूम अँड टेम्परेचर changes. Internal energy of the system changes. Hence, delta U is not equals to 0. पाहूया, खूप सुंदर साधी प्रोसेस आहे. ज्या प्रोसेस मध्ये प्रेशर चेंज होत नाही त्याचा दुसरा अर्थ प्रेशर हे कॉन्स्टंट राहतं. म्हणून आपण काय केलं, इन दिस प्रोसेस इट इज द प्रोसेस विच इज कॅरीड आउट ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर इज नोन एज अ आयसोबारिक प्रोसेस. फीचर्स मध्ये काय म्हणतो आपण, व्हॉल्यूम चेंजेस. गॅसियस सिस्टीम, आता कसं होतं सिस्टीम मध्ये जर आपण गॅसियस सिस्टीम घेतली तर त्या गॅसियस सिस्टीमचं त्या गॅसचं व्हॉल्यूम जे आहे ॲट कॉन्स्टंट प्रेशर हे बदलत होतं. हा एक महत्त्वपूर्ण पार्ट आहे. ही प्रोसेस जी आहे यामध्ये एक्सटर्नल ॲटमॉस्फेरिक प्रेशर जे असतं, आपल्या वातावरणामध्ये असणारं जे ॲटमॉस्फेरिक प्रेशर असतं हे ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट. नेहमीसाठीच ते कॉन्स्टंट आहे. इट डज नॉट चेंजेस. ते कधीही बदलत नाही. आणि म्हणून ही प्रोसेस कॅरी आउट करताना तुम्ही ओपन व्हेसलमध्ये करू शकता
लॅबोरेटरीमध्ये करू शकता किंवा आयसोबारिक प्रोसेस ॲज इट इज अशा असू शकते. महत्त्वाचं काय झालंय बघा, इथं काय दिलं, व्हॉल्यूम चेंजेस आहे. व्हॉल्यूम आणि टेम्परेचर दोघांमध्ये प्रामुख्याने बदल होतो. हा महत्त्वपूर्ण पार्ट आयसोबारिक प्रोसेसमध्ये प्रामुख्यानं पाहायला मिळतो. तर इंटरनल एनर्जी जी आहे ही इंटरनल एनर्जी मात्र चेंज होत नाही. आता एक लक्षात घ्या, आता U1 सुरुवात आपल्या थर्मोडायनॅमिक्स मध्ये कसं आहे माहिती आहे का, एक इनिशियल असतं आणि एक फायनल असतं असं. मग आता सुरुवात ज्या वेळेला तुम्ही करता त्यावेळेला त्याची इंटरनल एनर्जी ही U1 आहे आणि फायनल ज्या वेळेला करतो आपण त्यावेळेला U2. समजा टेम्परेचर असेल तर ते असतं T1 आणि ते असतं T2. व्हॉल्यूम असेल तर ते असतं V1 आणि V2. हे लक्षात घ्यायचं. आणि थर्मोडायनॅमिक्स मध्ये एक अतिशय महत्त्वपूर्ण पार्ट असतो, हा असतो डेल्टा. मॅथमॅटिक्स मध्ये तुम्ही हा डी पण वापरतो, हा चेंज डेल पण वापरतो. चेंज झालेला हा स्मॉल स्वरूपामध्ये आहे, लार्ज स्वरूपामध्ये आहे, त्याच्यानुसार आपण नोटेशन वापरतो. याचा अर्थ जो असतो, याचा अर्थ असतो चेंज, म्हणजे झालेला बदल. कशामध्ये, जर इंटरनल एनर्जी मध्ये काढायचं असेल तर डेल्टा U बरोबर आहे U2 मायनस U1. टेम्परेचर मध्ये काढायचं असेल तर डेल्टा T बरोबर आहे T2 मायनस T1. जर व्हॉल्यूम मध्ये काढायचं असेल तर डेल्टा V बरोबर आहे V2 मायनस V1. जर नंबर ऑफ मोल्स मध्ये काढायचं असेल तर डेल्टा N बरोबर आहे N2 मायनस N1. आणि अशा पद्धतीने तुम्ही चेंज जेव्हा कॅल्क्युलेट करता, आता काय झालं की इंटरनल एनर्जी चेंजेस म्हणता. मग आता इंटरनल एनर्जी आपण गृहीत धरू की 200 आणि ही 150. तर आता इंटरनल एनर्जीची व्हॅल्यू जर ठेवली तुम्ही किंवा 250 झाली असं गृहीत धरा, 250 मायनस 200 बरोबर आहे किती, 50. मग डेल्टा U ची व्हॅल्यू किती आली, 50. मग डेल्टा U ची व्हॅल्यू 0 आली का, नाही. म्हणून ज्या वेळेला इंटरनल एनर्जी कॉन्स्टंट राहते त्याच वेळेला डेल्टा U 0 येतो. ज्या वेळेला ती चेंज कुठं राहिली माहिती का, आठवतं का, आयसोथर्मल प्रोसेस मध्ये डेल्टा U 0 हे नीट साठी मल्टिपल चॉईस क्वेश्चन साठी खूप महत्त्वाचे पॉइंट्स आहेत. काळजीपूर्वक लक्ष द्या. आणि आजच्या सेशन मध्ये आपण ॲडिबॅटिक आणि आयसोबारिक अशा ह्या दोन प्रोसेसचा वापर जो आहे हा केला. अशा पद्धतीने आपल्या 3 प्रोसेस झाल्या, आयसोथर्मल, ॲडिबॅटिक आणि आयसोबारिक. उरलेल्या 2 प्रोसेस आपण नेक्स्ट भागात